आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। साखरीत पत्रकारांचा अपमान आणि धमकीच्या कथित प्रकारावरून वातावरण चांगलेच तापले आहे। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी शिवराळ भाषेत बोलत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदारांचा संयम सुटल्याचे या व्हिडिओत दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे। मी खासदार आहे हे विसरून जाईन, पुन्हा आलात तर मार खाणार अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप आहे। या घटनेचा साक्री तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे। खासदारांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना देण्यात आले। पत्रकारांवरील दबाव आणि धमकीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशी भूमिका पत्रकार संघाने मांडली। यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून पुढील कारवाईकडे पत्रकारांसह नागरिकांचेही लक्ष आहे। प्रतिनिधी संगपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज साक्री। महाराष्ट्रातील पत्रकारांविषयी जे शिवराय भाषेमध्ये त्यांनी आपलं वक्तव्य केलं, पत्रकारांना ठार मारण्याची धमकी दिली, त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघांसमवेत साक्री तालुका मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांच्या वतीनं खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे त्यांनी जी पत्रकारांना ठार मारण्याची धमकी दिलेली आहे त्याविषयी त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा पत्रकार संघासह साक्री तालुका पत्रकार संघ आणि प्रेस क्लबच्या वतीने आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना त्याविषयी निवेदन दिलेलं आहे। तरी आमच्या निवेदनाचा विचार करून त्या ठिकाणी संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई व्हावी ही अपेक्षा।